गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत तर वी विल डिस्कस अबाउट द ड्रग डिस्कवरी अँड क्लिनिकल इव्हॅल्युएशन ऑफ अ ड्रग. आता हा जर टॉपिक आपण सिलेबसमध्ये बघितला तर आपल्याला थोडं कॉम्प्लेक्स असं वाटतं, कारण सिलेबसमध्ये जेव्हा आपण एखादा टॉपिक डिस्कस करतो तर अशा प्रकारे काहीतरी थिअरी आपल्याला दिसतं, ज्यामध्ये आपल्याला व्हेरियस फेजेस आहे, प्री क्लिनिकल फेजेस आहे, क्लिनिकल ट्रायल आहे, आफ्टर दॅट फेजेस ऑफ क्लिनिकल ट्रायल, फार्माकोव्हिजिलन्स, आणि त्यातल्या त्यात हा जो युनिट नंबर 2 आहे आपल्याला भरपूर थिअरॉटिकल दिसतो. आणि येस, ऑफकोर्स जर बिगिनर म्हणून आपण स्टडीला स्टार्ट करतोय आणि एखादा टॉपिक जर आपल्याला एवढा वास्ट थिअरॉटिकल दिसत असणार तर ऑब्व्हियसली आपल्याला तो सब्जेक्ट हार्ड वाटायला लागतो. आणि म्हणूनच मी बऱ्याच स्टुडंटकडनं ऐकते की मॅम आम्हाला मेडिसिनल केमिस्ट्री एवढा हार्ड वाटत नाही जेवढा आम्हाला फार्माकोलॉजी वाटते. बट गाईज, या फार्माकोलॉजिकला पाहण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण चेंज केला तर ही जी आपल्याला थिअरॉटिकल वाटणारी गोष्ट, अगदी जी नकोशी वाटणारी गोष्ट, याला जर आपण थोडं इफेक्टिव्हली अशा प्रकारे बघितलं तर थोडं विज्युअलाइज करून, थोडं कन्सेप्च्युअल बघून, अगदी शॉर्टमध्ये अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये बघितलं तर अशी लँग्वेज, असा पॉईंट ऑफ व्ह्यू, असं व्हिज्युअलाइज वे जे प्रत्येकाला कळणार. म्हणजे जर तुम्ही फर्स्ट टाइम जरी फार्माकोलॉजीचा स्टडी स्टार्ट केलेला आहे, एक्झाम जरी जवळ आहे तरी सुद्धा स्टडी स्टार्ट केला आणि ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अशा नोट्सनी आपण बघितलं तर फार्माकोलॉजी आपल्याला कधीच हार्ड वाटणार नाही. सो येस गाईज, तुमचं फार्माकोलॉजी बद्दल जे काही पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ते चेंज करण्यासाठी मी हे एक सिरीज स्टार्ट केली आहे, ज्यामध्ये फार्माकोलॉजीचे लेक्चर्स आपण 1 by 1 कंडक्ट करत आहोत. फार्माकोलॉजी 1 आपण स्टार्ट केला आहे आणि यामध्ये आपण जे काही युनिट्स आहे ते 1 by 1 कव्हर करतो. वी ऑलरेडी कवर्ड अबाउट द युनिट नंबर 1. युनिट नंबर 2चा आजचा हा लास्ट लेक्चर आहे. ऑलरेडी A, B, C आणि D हे पॉईंट आपण कव्हर केले आहे. D आजच्या ह्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. आजच्या या सेशनमध्ये आपण काय बघणार आहोत तर सगळ्यात आधी ड्रग डिस्कवरी काय आहे, क्लिनिकल इव्हॅल्युएशन काय आहे, हे आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो गाईज, आता ही थिअरी वाटते जर आपल्याला बोरिंग वाटते, पण याला थोडं तुम्हाला इंटरेस्टिंग करते. बघा, मला सांगा, एखादी मेडिसिन तुम्ही घेताय, ठीक आहे, एखादा ड्रग तुम्ही घेताय, तुम्हाला फॉर एक्झाम्पल फिवर आला आहे आणि फिवरसाठी आपण काय करतो, लगेच पॅरासिटामॉल घेतो. एखादा रनिंग नोजचा प्रॉब्लेम झाला असेल तर आपण काय करतो, लगेच एखादे लिओसिट्राझिन घेतो. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की हा पर्टिक्युलर ड्रग आपल्याला पर्टिक्युलर जे काही इन्फेक्शन आहे ते क्युअर करतं. आता मला सांगा, हे डिस्कवरी कोणी केलं बरं? कोणी सांगितलं की लिओसिट्राझिनने आपल्या रनिंग नोजचा प्रॉब्लेम स्टॉप होतो, ॲलर्जिक कंडिशन डिक्रीज होते? कोणी सांगितले आहे की पॅरासिटामॉलला बॉडी टेम्परेचर कमी होतं? हे कोणी डिसाईड केलं? मला सांगा, पॅरासिटामॉल रनिंग नोजवरती का इफेक्ट शो करत नाही किंवा लिओसिट्राझिन फिवर का कमी करत नाही? जर 105 डिग्री सेल्सिअस जर कोणाचा फिवर असणार, डिग्री फॅरेनहाइट जर कोणाचा फिवर असणार, तर त्यासाठी आपण का फर्स्ट प्रिफरन्स करतो पॅरासिटामॉलला, तेव्हा आपण वेगळ्या अँटीबायोटिक्स का देत नाही? तर त्याचा आन्सर आहे म्हणजे आजचं हे लेक्चर, दॅट वन द ड्रग डिस्कवरी अँड ड्रग डेव्हलपमेंट. ठीक आहे, एका छोट्याशा फॉर्म्युलापासून तो फॉर्म्युला कशा प्रकारे वर्क करतो, एक डिसीज आहे जो एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम कॉज करतो, त्या छोट्या जो अगदी नेकेड आईने आपल्याला विजिबल सुद्धा नाही आहे, त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी आपण ड्रग प्रिपेअर करतो. ही ड्रग साधी सुधी नव्हे, तर या ड्रगला आपण अगदी बेसिक स्टडीपासनं, लाईक याच्या स्ट्रक्चरपासनं, त्याच्या इव्हॅल्युएशनपासनं तर ह्युमन पर्यंत जाईपर्यंतचा जो प्रवास आहे, दॅट वन इज द ड्रग डिस्कवरी अँड क्लिनिकल इव्हॅल्युएशन. सो अगदी इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बघा, आता एखादी टॅबलेट आपल्याला कशा प्रकारे आपल्यापर्यंत आली, आपल्यापर्यंत म्हणजे आता जस्ट अगदी इझी वाटणारी जे पॅरासिटामॉल आपण लगेच ओपन करतो आणि घेतो, बट कोणी हे आपल्याला कॉन्फिडन्स दिलाय की हे ड्रग आपल्याला कम्प्लिटली 100% सेफ आहे, कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट देत नाही? ऑफकोर्स साईड इफेक्ट तर देणारच नाही, बट थेरapeutic इफेक्ट देतो. तर ही याचा आन्सर आहे आजचा लेक्चर. ठीक आहे, एक सिंगल ड्रग, एक सिंगल स्ट्रक्चर, एक सिंगल कंपोनंट, तो त्याची जर्नी अप टू द क्युरेबल डिसीज, ठीक आहे, ही जर्नी डिसाईड करते. दॅट वन इज द ड्रग डिस्कवरी. सो अगदी इंटरेस्टिंग आहे. सो अशा प्रकारे फार्माकोलॉजीला जर तुम्ही बघितलं तर आपल्याला कधीच फार्माकोलॉजी हार्ड वाटणार नाही, कारण आपण पॉईंट ऑफ व्ह्यूज त्याच्याकडे जो काही बघतो, जो काही दृष्टिकोन आहे, आपण तो जर आपण आधीच निगेटिव्हिटी करतो, कारण चॅप्टर मोठा दिसतंय, वास दिसतंय, मग आपण याला प्रिपेअर कसं करायचं या आपण प्रॉब्लेमला फेस करतो आणि म्हणूनच फार्माकोलॉजी सारखे सब्जेक्ट आपल्याला हार्ड वाटते. बट डोंट यू गाईज,
आपलं फार्मसीचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की स्टुडंटचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचे. अँड ऑफकोर्स सिलेबस स्टार्ट केला आहे, तर याला एंडपर्यंत नेण्याची जबाबदारी ही माझी आहे. अगेन नोट्स तुम्हाला अवेलेबल होणार आहे काय, तर येस ऑफकोर्स नोट्स अवेलेबल होणार आहे. जी पीपीटी अगदी सिलेक्टिव्ह पॉईंट्स ज्याच्यामध्ये लिहिले आहे, जो एक्झामसाठी तुम्ही हे पॉईंट्स आठवले, याला इलॅबरेट केला आहे, तर तुम्हाला कोणीच मार्क्स देण्यापासून अडवू शकत नाही. आणि ऑफकोर्स मेमराईज करण्यासाठी हे पॉईंट्स खूप इझी आहे. ही पीपीटी तुम्हाला कशी अवेलेबल होणार, त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे, ती लिंक ओपन करायची आहे आणि नोट्स तुमच्या. सो येस, फर्स्ट ऑफ ऑल गाईज, मी पल्लवी असिस्टंट प्रोफेसर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलं मराठी चॅनल आपल्या फार्मसीमध्ये, जिथे आपण फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतो. चला तर मग पटकन ह्या सेशनला आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. ठीक आहे गाईज, आज आपण ड्रग डिस्कवरी आणि क्लिनिकल इव्हॅल्युएशन बद्दल डिस्कस करणार आहोत. आता हे आहे तरी काय, तर ड्रग डिस्कवरी अँड क्लिनिकल इव्हॅल्युएशन इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ आयडेंटिफिकेशन, डेव्हलपमेंट, टेस्टिंग अँड अप्रुव्हल ऑफ अ न्यू ड्रग. ठीक आहे, म्हणजे हे एक सिस्टमिक इव्हॅल्युएशन आहे ज्यामध्ये एक नवीन ड्रग प्रिपेअर करायचं आहे. फॉर एक्झाम्पल जो मी माझ्या एम फार्मसीमध्ये एक रिसर्च केला होता. ठीक आहे, थिसिस आपण आपल्या एम फार्मसीमध्ये करत असतो, तर त्यामध्ये आता मी एक नवीन कॉम्बिनेशन प्रिपेअर केलं होतं फॉर द डिक्रीज इन अ ब्लड प्रेशर. आता मला जर तो ड्रग डिस्कवर करायचा आहे, इन द सेन्स मला जर तो ड्रग मार्केटमध्ये आणायचा आहे, तर त्यासाठी मला काय करावं लागेल, एक सिस्टमिक प्रोसेसमध्ये एंटर करावं लागणार. लाईक त्या ड्रगची आयडेंटिटी करावं लागणार, त्या ड्रगचं डेव्हलपमेंट करावं लागणार. आता हे आयडेंटिफाय आणि डेव्हलपमेंट हे काय आहे ते आपण बघूया नंतर. ठीक आहे, आधी समजून घेऊया. त्या पर्टिक्युलर ड्रगचं टेस्टिंग करावं लागेल, त्या पर्टिक्युलर ड्रग ह्युमनमध्ये सेफ आहे हे चेक करावं लागणार, देन अप्रुव्हल करावं लागलं. मी माझ्या मनाने त्या ड्रगला मार्केटमध्ये आणू शकत नाही, तर विथ फुल प्रूफ, फुल डॉक्युमेंटेशन, फुल अप्रुव्हलनं तो ड्रग मला मार्केटमध्ये आणायचा आहे. कशासाठी, तर इन्शुअर इट इज अ सेफ. ठीक आहे, सेफ टू द ह्युमन बिंग, इफेक्टिव्ह अँड द गुड क्वालिटी फॉर अ ह्युमन यूज. ठीक आहे, म्हणजे एखादा ड्रग, मी एखादा कॉम्बिनेशन जर डिस्कवर केलं आणि मला ते जर मार्केटमध्ये आणायचं आहे फॉर माय ब्रँड किंवा माझं स्वतःचं एक टॅबलेट म्हणून मला प्रिपेअर करायचे असणार, तर यासाठी तो पर्टिक्युलर टॅबलेट ह्युमन बिंगसाठी सेफरच आहे. म्हणजे फक्त सेफर आहे म्हणून चालणार आहे का, तर नाही. तो पर्टिक्युलर ड्रग थेरापेटिक इफेक्ट शो करतो. ठीक आहे, अगेन म्हणजे ज्या डिसीजसाठी मी तो ड्रग प्रिपेअर करत आहे, तो डिसीज तो क्युअर करतो. अगेन इट इज अ गुड क्वालिटी, हे सगळं इन्शुअर करण्यासाठी ही जी प्रोसेस आहे, दॅट वन इज अ ड्रग डिस्कवरी अँड क्लिनिकल इव्हॅल्युएशन. ठीक आहे, आता क्लिअर झालं असणार. ड्रग डिस्कवरी इट इज वन ऑफ द डिफरंट थिंग आणि क्लिनिकल इव्हॅल्युएशन इट इज वन ऑफ द डिफरंट थिंग. आधी ड्रग डिस्कवरी बद्दल डिस्कस करूया अँड देन वी विल गो फॉर क्लिनिकल इव्हॅल्युएशन. आता ड्रग डिस्कवरी ही आहे तरी काय, तर ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आयडेंटिफाईंग अँड डेव्हलपिंग ऑफ अ न्यू केमिकल एंटायटी होतं. म्हणजे यामध्ये एक अशी सिरीज आहे, एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये एखादा नवीन ड्रग, ठीक आहे, त्या नवीन ड्रगचं कम्प्लिटली आयडेंटिफिकेशन केलं जातं, त्याला डेव्हलप केलं जातं आणि तो पर्टिक्युलर जो काही केमिकल्स आहे इट शुड बी इफेक्टिव्ह फॉर द ट्रीटमेंट, प्रिव्हेंटिंग अँड डायग्नोज द डिसीज, हे इन्शुअर केले जाते. म्हणजे ड्रग डिस्कवरीमध्ये काय, तर यामध्ये आपण कम्प्लिटली नवीन एंटायटीबद्दल डिस्कशन करत असतो, स्टडी आउट करत असतो, त्याबद्दल ईच अँड एव्हरी जो टॉपिक आहे तो स्टडी केला जातो. कशासाठी, तर हा पर्टिक्युलर ड्रग आहे, हे पर्टिक्युलर कॉम्बिनेशन जे आहे ते सेफर असणार आहे, प्रिव्हेंटेटिव्ह असणार आहे, एखाद्या डिसीजला किंवा क्युअर करण्यासाठी, डायग्नोज करण्यासाठी यूज होणार आहे. आता ही जी प्रोसेस आहे, म्हणजे एखादा नवीन ड्रग जो डिस्कवर्ड केला जाणार आहे, त्यासाठी ऑब्जेक्टिव्ह कुठले आहे, म्हणजे का आपण ही ड्रग डिस्कवरी परफॉर्म करतो, तर फर्स्ट थिंग आयडेंटिफाईंग ड्रग फॉर अ स्पेसिफिक डिसीज. ठीक आहे, आता बरेचदा आपण बघतोय की नवीन डिसीज येतात. आता बऱ्याच 2 वर्षा अगोदर एक वेव येऊन गेली, दॅट इज द कोविड-19ची, तर ती एक नवीन डिसीज होता. बरेचदा एक पर्टिक्युलर टाइम पिरियड झाला तर आणखीन काहीतरी वेगवेगळे आपण डिसीज बघत होतो. लाईक प्रिव्हियसली त्याच्या काही वर्षा अगोदर गेलं तर चिकन पॉक्स, स्मॉल पॉक्स, हे असे होते की पहिल्यांदा हे डिसीज आपल्याला ह्युमन बिंग्समध्ये स्प्रेड झालेली दिसत होती. मग आता नवीन डिसीज आहे तर ऑब्व्हियसली त्याला ड्रग सुद्धा नवीन लागणार आहे, कारण तो ऑलरेडी रजिस्टर झालेला आहे. एक्झिस्टिंग अँटीबायोटिक्स किंवा एक्झेंटिंग जे काही ड्रग आता अवेलेबल आहे, एक्झॅक्टली जो काही ड्रग्स प्रेझेंट आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, सो मग आता नवीन ड्रग जर स्पेसिफाईज करायचा असेल, प्रोड्यूस करायचा असेल, तर ही ड्रग डिस्कवरी पहिली. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. देन इम्प्रूव्ह द इफिकेसी अँड सेफ्टी. ठीक आहे,
एखादा ड्रग पर्टिक्युलर डिसीजसाठी किती प्रमाणात इफेक्टिव्ह आहे आणि किती प्रमाणात तो ह्युमनसाठी सेफ आहे, हे ही ड्रग डिस्कवरीचं फर्स्ट एम आहे. देन रिड्यूस अ साईड इफेक्ट. ठीक आहे, अगेन तो पर्टिक्युलर ड्रग थेरापेटिक इफेक्ट तर शो करतोच आहे, बट त्याचा साईड इफेक्ट सुद्धा नसायला पाहिजे. देन एनहान्स द पेशंट्स कंप्लायन्स. ठीक आहे, पेशंटला सुद्धा तो कंप्लायन्स असायला पाहिजे, मीन्स तो ऍक्सेप्टेबल असला पाहिजे, तो इझी टू टेक असला पाहिजे. देन डेव्हलप्ड कॉस्ट इफेक्टिव्ह मेडिसिन. ठीक आहे, अगेन ड्रग डेव्हलपमेंटसाठी भरपूर कॉस्ट लागते, म्हणजे आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही, ही इतकी कॉस्ट बिलियन्समध्ये कॉस्ट लागते आणि याला वर्ष सुद्धा भरपूर लागते. टाइम कन्झ्युमिंग ही टेक्निक आहे. लगेच मी आज विचार केला की मला हा ड्रग मार्केटमध्ये आणायचं आहे, तर मी लगेच उद्या येणार आहे का, तर नाही. याला भरपूर स्टेप्स असतात, भरपूर प्रोसेस थ्रू एंटर व्हावं लागतं एक पर्टिक्युलर ड्रग प्रिपेअर करायसाठी. मग आता एवढ्या प्रोसेस थ्रू जर एक ड्रग जात असणार तर ऑब्व्हियसली त्याची कॉस्ट सुद्धा राहणार आहे. आणि हाय कॉस्टवाला मेडिसिन का लेमॅन घेणार मला सांगा. जर सेम इफेक्ट देणारा मेडिसिन ऑलरेडी प्रेझेंट आहे जो अगदी चिपर आहे, तर त्याला का प्रिफर करणार नाही. तर ऑब्व्हियसली कॉस्ट सुद्धा मॅटर करतं. ठीक आहे, सो हे काही ऑब्जेक्टिव्ह आहे ड्रग डिस्कवरीचे. आता ड्रग डिस्कवरीमध्ये कुठले कुठले स्टेप्स आहे, वन बाय वन. म्हणजे एखादा ड्रग जो झिरोपासून त्याची सुरुवात झाली, फक्त एक ॲज अ सायंटिस्ट किंवा ॲज अ फार्मासिस्ट माझ्या मनामध्ये आलं की मी हा एक नवीन ड्रग प्रिपेअर करायला पाहिजे, तर त्यासाठी झिरोपासून तर तो ड्रग मार्केटमध्ये येईपर्यंतची जी काही प्रोसेस आहे ती आहे ड्रग डिस्कवरी अँड क्लिनिकल इव्हॅल्युएशन. ठीक आहे, ऑफ अ न्यू ड्रग नावच आहे की नवीन ड्रगला जर आणायचं असणार मार्केटमध्ये तर त्याला ह्या सगळ्या प्रोसेस थ्रू जावं लागणार. ठीक आहे, आता डिसीज आयडेंटिफिकेशन याची पहिली जी स्टेप आहे ती आहे डिसीज आयडेंटिफिकेशन. ठीक आहे, आधी डिसीजचा स्टडी केला जातो की हा पर्टिक्युलर डिसीज आहे, या डिसीजवरती आता कुठल्याही टॅबलेट वर्क करत नाही आहे. सो मग आपल्याला काय करावं लागणार की त्यासाठी नवीन टॅबलेट प्रिपेअर करावं लागेल. लाईक कोविड-19 मध्ये जसं झालं की कुठलेही मेडिसिन त्यावरती इफेक्ट करत नव्हते, मग नवीन ड्रग डेव्हलप झाले, नवीन वॅक्सिन्स प्रोड्यूस झाला. सेम वेनी जर आधी एखादा असा डिसीज आहे ज्यावरती क्युअर ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे, तर आधी आपल्याला ड्रगचा स्टडी नव्हे तर आधी आपल्याला त्या पर्टिक्युलर डिसीजचा स्टडी करावा लागणार. ठीक आहे, तो पर्टिक्युलर डिसीज कशामुळे होतंय, त्याचे कॉझिंग कुठलं आहे, कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम कुठल्या प्रकारे इफेक्ट शो करतो, सगळं काही डिटेलमध्ये स्टडी. आफ्टर दॅट टार्गेट आयडेंटिफिकेशन अँड व्हॅलिडेशन. ठीक आहे, आफ्टर दॅट लीड आयडेंटिफिकेशन, लीड ऑप्टिमायझेशन, ड्रग कॅन्डिडेट सिलेक्शन आणि प्री क्लिनिकल इव्हॅल्युएशन. हे काही स्टेप्स आहे. आता ह्या स्टेप्स नेमका म्हणतात काय आहे हे सगळं आपल्याला या वन बाय वन हे सगळ्या स्टेप्स आपण बघणार आहोत. ठीक आहे, अगेन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा पॉईंट तुम्हाला किती इम्पॉर्टंट आहे, तर येस ऑफकोर्स या टॉपिकवरती एक तुम्हाला 5 मार्क्सचा क्वेश्चन तर दिसणार. 2 मार्क्सचे क्वेश्चनमध्ये असू शकतो, 5 मार्क्सचा क्वेश्चनमध्ये असू शकतो, प्लस 10 मार्क्समध्ये काही क्वेश्चनिंग असतात जे 2 पार्टमध्ये असतात. ठीक आहे, त्यामध्ये 2 टॉपिक विचारले जातो, त्यामध्ये हा क्वेश्चन तुम्हाला सेमिस्टर एक्झामिनेशनमध्ये येऊ शकतो, MCQ मध्ये येण्याचे चान्सेस आहे, वायवा सिनॉप्सिससाठी फेवरेट टॉपिक आहे. अगेन कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन साठी लाईक GPAT साठी किंवा कुठल्याही ड्रग इन्स्पेक्टर एक्झामिनेशन म्हणा, स्टेट लेवलची कुठलीही फार्मसीची एक्झामिनेशन मध्ये बघा तिथे हे टॉपिक येण्याचे चान्सेस जास्त आहे. ठीक आहे, सो हे टॉपिक वन बाय वन डिस्कस करूया की आधी काय केलं जातं. दॅट वन इज अ डिसीज आयडेंटिफिकेशन अँड अंडरस्टँडिंग. म्हणजे आधी काय केलं जातं, आधी जो आपला डिसीज आहे, म्हणजे जो काही ज्या डिसीजवरती मला ट्रीटमेंट करायची आहे त्या डिसीजबद्दल आधी कम्प्लिटली माहिती घ्यायची आहे. सो मग इथे काय होतं तर अंडरस्टँडिंग द पॅथोफिजिओलॉजी ऑफ अ डिसीज, म्हणजे तो पर्टिक्युलर डिसीज कशामुळे होत आहे, कशा प्रकारे त्याचे स्टेप्स आहे, कुठल्या प्रोसेस थ्रू मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीवरती अफेक्ट करतोय, आपल्या बॉडीवरती जे काही सेल्स आहे कशा प्रकारे त्याला किल करायचं काम करतंय किंवा ग्रोथ मल्टिप्लाय करताय किंवा कशा प्रकारे इफेक्ट करतो. ठीक आहे, सो त्याच्या बुडापर्यंत जेव्हा आपण आयडेंटिफिकेशन करतो दॅट वन कम ऑन द डिसीज आयडेंटिफिकेशन. ठीक आहे, सेकंड थिंग आयडेंटिफिकेशन ऑफ बायोलॉजिकल पाथवे. ठीक आहे, कुठल्या पाथवेने सी मल्टिपल पाथवे आहे आपल्या बॉडीमध्ये, तर ह्या पाथवे मधल्या कुठल्या पाथवेवरती तो अफेक्ट करताय हे आपल्याला बघावं लागेल. सी ऑलरेडी जर आपल्याला माहिती असलं की हा पर्टिक्युलर चोर आहे आणि हा अशा प्रकारे चोरी करतो, ठीक आहे, सो आपल्याला त्याचे जर एकदा रूट माहिती झाला तर त्यावरती आपल्याला प्रिव्हेंट करणं इझी असतं. ठीक आहे, सो सेम केसनी हा आपल्याला अनवॉन्टेड इफेक्ट शो करतोय मायक्रो ऑर्गॅनिझम, अनवॉन्टेड डिसीज क्रिएट करतोय जे आपल्याला नकोय. मग
आपल्याला जर त्याला प्रिव्हेंट करायचं आहे तर तो कशा प्रकारे डिसीज प्रोड्यूस करताय आपल्या बॉडीमध्ये हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो म्हणून आधी डिसीजचा स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. देन सिलेक्शन ऑफ अ सुटेबल ड्रग टार्गेट. ठीक आहे. आता डिसीज बद्दल कम्प्लीट माहिती घेतली आहे. आता सिलेक्शन ऑफ अ ड्रग टार्गेट म्हणजे काय, तर हा पर्टिक्युलर ड्रग हा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आणि अशा प्रकारे ह्या पाथवेने हा अफेक्ट करतो. तर ह्या टार्गेटसाठी आपल्याला सिलेक्शन करायचं आहे. म्हणजे इट मीन बी द ड्रग टार्गेट म्हणजे काय, तर कुठल्या टार्गेटवरती आपण अफेक्ट करणार आहे. फर्स्ट वन असू शकतो एन्झाईम, रिसेप्टार, आयन चॅनल, ट्रान्सपोर्ट प्रोटीन की न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. सॉरी, ड्रग टार्गेट म्हणजे काय, तर हा ड्रग आहे हा जाऊन कुठे टार्गेट करायला पाहिजे. म्हणजे ही पाथवे आहे फॉर एक्झाम्पल आणि ह्या पाथवेने हा मायक्रो ऑर्गॅनिझम डिसीज क्रिएट करतो. ठीक आहे. सो मग मी जो काही ड्रग प्रिपेअर करणार आहे याचा टार्गेट कुठे असणार आहे. हा फॉर एक्झाम्पल हे याचा माउथ आहे मायक्रो ऑर्गॅनिझमचा आणि हा अफेक्ट करत आहे आपल्या सेलवरती. तर मग यावरती प्रिव्हेन्शन केलं तर हा फर्दर अफेक्ट करणार नाही लाईक दिस. ठीक आहे. सो पाथवे जर माहिती असली कुठे तो जास्त इफेक्टिव्ह आहे आणि कुठे तो वीक आहे, जिथे आपण त्याला पकडून तिथे मारू शकणार. सो अशा प्रकारे जर आपण त्याला शोधलं तर आपण त्याला अफेक्ट करू शकतो. चोर चोरी करतोय बट चोरी करताना तो काहीतरी मिस्टेक करतो. ठीक आहे. सो ती मिस्टेक्स आपल्याला पकडायचं आहे. अँड देन पोलीस काय करणार, त्या मिस्टेकवरती वर्क करतं, तिथे त्याला ट्रॅप करतं. सो अशाच प्रकारे आपल्याला आपले जे काही पोलीसवाले ड्रग्स आहे ते प्रिपेअर करायचे आहे. मग आपल्याला एन्झाईमवरती अफेक्ट करायचं आहे का, रिसेप्टारवरती अफेक्ट करायचं आहे का, एखाद्या आयन चॅनलवरती अफेक्ट करायचं आहे का, ट्रान्सपोर्ट प्रोटीन किंवा न्यूक्लिक ऍसिडवरती. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल AC enzyme act as a target in a hypertension. आता हायपरटेन्शन वरती जे काही ड्रग किंवा जे काही कॉम्बिनेशन वर्क करतात त्यांचं टार्गेट कुठलं आहे, तर ACE एन्झाईम. ठीक आहे. ऍसिटिल कोलिन एन्झाईम हे त्यांचं टार्गेट आहे. सो लाईकवाईज जो काही कॉझिंग आहे त्या कॉझिंगचं जर आपल्याला एकदा रूट कळला तर त्यावरती प्रिव्हेन्शन करणं इझी होतं. ठीक आहे. सो आता तुम्हाला कळलं असणार की मला तुम्हाला काय सांगायचं आहे. नाऊ सेकंड थिंग काय, सो डोंट यू वरी, आपण अगदी बेसिक आणि अगदी सिम्पल वेमध्ये बघणार आहोत. सो एकदा तुम्ही हे व्हिडिओ बघितलात तुम्हाला इझिली हा गोष्ट लाईफ टाईमसाठी आठवण राहणार आहे. देन टार्गेट आयडेंटिफिकेशन अँड व्हॅलिडेशन. आता याच्यामध्ये काय काय केलं जातं, तर टार्गेट आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, तर सिलेक्टिंग अ बायोलॉजिकल मॉलिक्युल रिस्पॉन्सिबल फॉर अ डिसीज प्रोग्रेशन. ठीक आहे. यामध्ये टार्गेट म्हणजे आता ज्यावरती जो आपला टार्गेट आहे ज्याला आपल्याला किल करायचा आहे, मारायचं आहे किंवा पकडायचा आहे, तो टार्गेट आपल्याला एकदा शोधायचा आहे की हा आपला टार्गेट आहे. ठीक आहे. टार्गेट व्हॅलिडेशन म्हणजे काय, कन्फर्मिंग दॅट द मॉडिफाईंग द टार्गेट विल प्रोड्यूस अ थेरॅपेटिक इफेक्ट. ठीक आहे. आपल्याला हे कन्फर्म करायचं आहे की आपण जो काही पर्टिक्युलर ड्रग आहे तो त्याच पोझिशनवरती जाऊन इफेक्ट शो करणार आहे. लाईक दॅट मेथड कुठले असणार आहे याच्यामध्ये, जीन नॉकआउट स्टडीज, RNA interference, use of known inhibitor and biotransformation tools. After that lead compound identification. आता ड्रग आपल्याला डिसीज कडला आहे, डिसीजची पाथवे कडली आहे आणि आपला टार्गेट सिलेक्ट झाला आहे की इथे जाऊन आपल्याला याला मारायचं आहे. आता लीड कंपाऊंड आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, a lead compound, it is a chemical substance that shows the desired pharmacological activity but may not be suitable as a drug. म्हणजे काय, तर आता इथे किल करण्यासाठी आपल्याला एक असा केमिकल कंपाऊंड शोधायचा आहे जो डिझायरेबल फार्माकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी देणार. हा फॉर एक्झाम्पल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आणि हा रँडमली आपल्या बॉडीमध्ये अनवॉन्टेड इफेक्ट शो करत आहे, उथळ मास याने घातलेला आहे. सो याला स्टॉप करण्यासाठी हा जो केमिकल सबस्टन्स आहे याला शोधणं म्हणजे काय, तर लीड आयडेंटिफिकेशन. याला टार्गेट म्हणतो आणि हा झाला आपला लीड म्हणजे काय, केमिकल कंपाऊंड. बट समटाइम्स असं होऊ शकतं की तो ड्रग नाही आहे. ठीक आहे. देअर मे बी चान्सेस की नॉट बी सुटेबल ॲज अ ड्रग, त्याला ॲज अ ड्रग म्हणून आपण घेणार नाही. आता लीड कंपाऊंड म्हणून काय काय असू शकतो, कुठले सोर्स घेऊ शकतो आपण, तर इट मे बी नॅचरल प्रोडक्ट लाईक प्लांट किंवा मायक्रोब्स. ठीक आहे. आता मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम बऱ्याचदा यूज केला जातो, लाईक लोहे को लोहे काटताय, लाईक दॅट. कोविड-19साठी आपण जे काही यूज केलं होतं वॅक्सिन म्हणून, ते काय होतं, नथिंग बट द मायक्रो ऑर्गॅनिझम्स होते. एक मायक्रो ऑर्गॅनिझम दुसरा मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी, लाईक दॅट. नॅचरल प्रोडक्ट, सिंथेटिक केमिकल्स असू शकतात,
एक्झिस्टिंग ड्रग रिपर्पजिंग एखादा एक्झिस्टिंग ड्रग आहे त्याला मॉडिफाईंग केला आहे, त्यालाच डेव्हलप केला आहे, तो आपण यूज करू शकतो. हाय थॉटपुट स्क्रीनिंग किंवा कम्प्युटर ॲडेड ड्रग डिझायनिंग. ठीक आहे, हे जी कम्प्युटर ॲडेड ड्रग डिझायनिंग आहे वाईडली यूज केली जाते. फॉर एक्झाम्पल पेनिसिलिन फ्रॉम फंगाय हा एक एक्झाम्पल आहे लीड कंपाऊंडचा. ठीक आहे, सो डिसीज कॉझिंग एजंट क्लिअर झाला, टार्गेट क्लिअर झाला, आणि आता लीड कंपाऊंड जो आपला ॲज अ ड्रग म्हणून किंवा ड्रग म्हणून नव्हे, तो जो असा केमिकल कंपाऊंड जो याला किल करणार, याची ग्रोथला स्टॉप करणार, हे आपल्याला कन्फर्म झालं. आता नाव आता लीड ऑप्टिमायझेशन. आता लीड ऑप्टिमायझेशन म्हणजे काय आहे तर जस्ट अ मिनिट. तर इट इज टू इम्प्रूव्ह अ लीड कंपाऊंड प्रॉपर्टी टू मेक इट सुटेबल फॉर अ ह्युमन यूज. म्हणजे आता आपल्याला अशा प्रकारे कन्फर्मेशन करायचं आहे, ऑप्टिमाइज्ड करायचं आहे की दॅट प्रॉपर्टी इट इज सुटेबल टू ह्युमन बीइंग. ठीक आहे, फक्त मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करणं म्हणजे झालं का नाही, तर तो पर्टिक्युलर जे काही सेल्स आहेत त्या सेल्सला त्यांनी काही अफेक्ट करायला नको. ठीक आहे, ड्रग आता घेतोय तो ऑल ओव्हर बॉडीमध्ये फिरणार आहे, सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जाणार आहे, तर कुठल्याही ऑर्गनमध्ये तो इफेक्ट शो करायला नको, टॉक्झिसिटी क्रिएट करायला नको. तर हे सगळं कन्फर्म करणं म्हणजे काय तर लीड ऑप्टिमायझेशन. याच्यामध्ये पॅरामीटर कुठले इम्प्रूव्ह केले जाते तर पोटेन्सी, सिलेक्टिव्हिटी, फार्माकोकायनेटिक, ADME दॅट इज ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रिशन, टॉक्झिसिटी, केमिकल स्टॅबिलिटी, ह्या सगळ्या जे काही पॅरामीटर्स आहे याचा स्टडी केला जातो. मेथड्स कुठले आहे तर याच्यामध्ये स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप, SAR स्टडी, केमिकल मॉडिफिकेशन आणि मॉलिक्युलर मॉडेलिंग हे इम्प्रूव्ह केलं जातं. नाव ही झाली लीड ऑप्टिमायझेशन. म्हणजे काय तर इम्प्रूव्ह द लीड कंपाऊंड. हा कंपाऊंड आहे, यामध्ये काही इम्प्रुव्हमेशन करायचे आहे का, की हा आहे त्याच मायक्रो ऑर्गॅनिझम किल करणार, अदर कुठल्याही सेलला हा अफेक्ट करणार नाही. देन सिलेक्शन ऑफ अ ड्रग कॅन्डिडेट. आता इट इज अ प्रोसेस ऑफ चूसिंग द बेस्ट ऑप्टिमाइज्ड लीड कंपाऊंड. ही एक अशी प्रोसेस आहे की आता हे सगळे कंपाऊंड आपण प्रॉबॅबली चेक केले. फॉर एक्झाम्पल 4 असे कंपाऊंड आपल्याला सापडले जो ह्या इन्फेक्शनला क्युअर करू शकतो. मग त्यातला एक जो बेस्ट असणार आहे, म्हणजे जो इफेक्टिव्हली डिसीज क्युअर करणार आहे, इफेक्टिव्हली त्याची थेरपेटिक ऍक्टिव्हिटी शो करणार आहे, टॉक्झिसिटी काहीच नसणार आहे, अदर नॉर्मल सेलच्या ग्रोथला कुठलाही अफेक्ट करणार नाही, हा जो बेस्ट असणार आहे त्याला आपण सिलेक्ट करणार आहे. विथ ऍक्सेप्टेबल इफिकेसी, सेफ्टी अँड फार्माकोकायनेटिक प्रॉपर्टी. हा सेफर सुद्धा असला पाहिजे, इफिकेसी सुद्धा असला पाहिजे, आणि फार्माकोकायनेटिक प्रॉपर्टी ही त्याची बेस्ट असायला पाहिजे फॉर फर्दर प्री क्लिनिकल आणि क्लिनिकल टेस्टिंग. ठीक आहे, सो यस असा एक कंपाऊंड आपण याला अशा कॅन्डिडेटला, ड्रग कॅन्डिडेटला आपण सिलेक्ट करतो. नाव बेस्ट ऑप्टिमाइज्ड कंपाऊंड इज सिलेक्टेड ॲज अ ड्रग कॅन्डिडेट. आता याच्यामधला जो काही बेस्ट असणार आहे त्या बेस्टला आपण सिलेक्ट करतो. ते शुड शो, याच्यामध्ये तो जो काही ज्याला आपण बेस्ट म्हणून सिलेक्ट केला आहे, जो ड्रग मॉलिक्युल ज्याला बेस्ट म्हणून सिलेक्ट केला आहे, त्यामध्ये कुठले प्रॉपर्टीज असले पाहिजे तर हाय इफिकेसी, ॲक्सेप्टेबल सेफ्टी, हा हायली इफेक्टिव्ह असणार पाहिजे. देन सेफ्टी सुद्धा असली पाहिजे. देन बायोएबिलिटी सुद्धा त्याची गुड असायला पाहिजे. स्टेबल फॉर्म्युलेशन असले पाहिजे. हे काही प्रॉपर्टीज आहे जे त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे, देन दिस कंपाऊंड एंटर द प्री क्लिनिकल स्टडी. आणि अशा वेळेस हा जर कंपाऊंड जेव्हा सिलेक्ट झाला आहे त्याला देन आपण कुठे पाठवतं तर प्री क्लिनिकल स्टडी. आता हा जो काही कम्प्युटर एडेड ड्रग डिझायनिंग आपण बघितला होता, याचा रोल काय आहे. ठीक आहे, आपण सिलेक्शनमध्ये बघितलं होतं कम्प्युटर एडेड ड्रग डिझायनिंग मध्ये. तर याचं इम्पॉर्टन्स काय तर इट रिड्यूस टाइम टू कॉस्ट. ठीक, टाइम अँड कॉस्ट. आता काय होतं की हे सिलेक्शन करण्यासाठी म्हणजे डिसीज आहे, डिसीजचा स्टडी करा, देन टार्गेट शोधा, देन ड्रग शोधा, त्याची प्रॉपर्टी शोधा, मल्टिपल ड्रग आहे त्यामधला एक चूज करा, देन ड्रगला कन्फर्म करा, ड्रग कॅन्डिडेट सिलेक्ट करा. ह्यासाठी भरपूर टाईम आणि भरपूर कॉस्ट लागतो. ठीक आहे, टाईम आहे आणि कॉस्ट आहे. मग हे जे काही प्रोसेस आहे जे भरपूर टाइम कन्झ्युमिंग आणि मनी कन्झ्युमिंग आहे, तर त्याला ही जी कम्प्युटराइज सिस्टीम आहे ती ऑप्टिमाइज करते. देन प्रेडिक्ट द ड्रग टार्गेट इंटरॅक्शन. ठीक आहे, हा टार्गेट आहे आणि ड्रग यांचं इंटरॅक्शन तो प्रेडिक्ट करतो. तर ऑब्व्हियसली आता आपल्याला माहिती आहे की आपण ह्या गोष्टीला रिलेट करू शकतो. तुम्हाला पायी जाऊन कॉलेजला जायचं असणार, ही वन वे झाली, आणि सेकंड थिंग तुमच्याकडे एक बाईक अवेलेबल आहे त्याने तुम्ही कॉलेजला जाणार. कुठली सेफर आहे?
ऑब्व्हियसली आपण बाईकला प्रेफर करतो पायी गेल्यापेक्षा. ठीक आहे, जवळ आहे तर ठीक आहे एक गोष्ट, बट लांब असणार 5 किलोमीटर अंतरावरती तुमचं कॉलेज असणार आहे तर तुम्ही बाईकला प्रिफर करणार. आजकाल तसं झालं की जवळ जरी असला तरी मुलं बाईक प्रिफर करतात. ठीक आहे, सो मग अशा वेळी जर कम्प्युटर आपल्याला लाईक आता AI आपल्याला भरपूर हेल्प करते या गोष्टीवरती. सो कम्प्युटराईज सिस्टीम जर आपल्याला हेल्प करतात तर ऑब्व्हियसली यामुळे आपला टाईम आणि कॉस्टसुद्धा इफेक्ट होतं, रिझल्ट फास्टर मिळतो आणि इफेक्टिव्ह मिळतो. ठीक आहे, इम्प्रूव्ह सक्सेस रेट, तर सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त होतात. यामध्ये 2 टाईप असतो कम्प्युटर एडेड ड्रग डिझायनिंगमध्ये. एक असतं स्ट्रक्चर बेस्ड ड्रग डिझाईन आणि एक असतं लिगॅन्ड बेस्ड ड्रग डिझाईन. आता स्ट्रक्चर बेस्ड ड्रग डिझाईनिंग मध्ये काय असणार तर याच्यामध्ये 3D स्ट्रक्चर ऑफ अ बायोलॉजिकल टार्गेट. ठीक आहे, एन्झाईम किंवा रिसेप्टर हे सिलेक्ट केले जाते, डिझाईन केले जाते टू क्रिएट अ मॉलिक्यूल दॅट फिट अँड बाइंड टू इट. म्हणजे काय तर बायोलॉजिकल सिस्टीम, बायोलॉजिकल टार्गेट म्हणजे ज्याला आपल्याला मारायचं आहे, जी प्रोसेस आहे त्याला आपण 3D वेनी स्ट्रक्चर प्रिपेअर करतो. ठीक आहे, कशासाठी तर जो काही आपण ड्रग प्रिपेअर करणारा तो प्रॉपरली फिट होण्यासाठी याला अशा प्रकारे ऑलरेडी 3D वेवनी स्टडी करतो. सो आपला जो काही सक्सेस रेट आहे तो फास्टर होतो. सेकंड आहे लिगॅन्ड बेस्ड ड्रग डिझाईन. याच्यामध्ये काय होतं तर स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ अ नोन ॲक्टिव्ह लिगॅन्ड व्हेन द टार्गेट स्ट्रक्चर इज अननोन. बऱ्याचदा काय होतं की जर आपल्याला टार्गेट स्ट्रक्चर नाही मिळालं तर मग आपण स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीजवरती वर्क करतो. ठीक आहे, सो हे बेसिक नॉलेज आहे जे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आफ्टर दॅट सोर्सेस ऑफ ड्रग इन डिस्कवरी. आता अशा कुठले सोर्सेस आहे ज्या सोर्सेस थ्रू आपण ड्रगला सिलेक्ट करू शकतो तर फर्स्ट आहे नॅचरल सोर्सेस लाईक प्लांट, ज्याच्या प्लांटसाठी मॉर्फिन, ॲट्रोपिन हे बेस्ट एक्झाम्पल आहे प्लांटसाठी. मायक्रो ऑर्गॅनिझम अँटीबायोटिक्ससाठी यूज केलं जातं. ॲनिमल्स हार्मोन किंवा एन्झाईमसाठी यूज केलं जातं. ठीक आहे, सिंथेटिक सोर्सेस म्हणून काय तर एखादं केमिकल सिंथेटिक किंवा कॉम्बिनेटरी केमिस्ट्रीमध्ये याचा यूज आहे. देन बायोटेक्नॉलॉजी ज्यामध्ये रिकॉम्बिनेंट DNA प्रोडक्ट, मोनोक्लोन अँटीबायोटिक किंवा जीन थेरपी हे यूज केलं जातं. ठीक आहे, ह्या व्हेरियस सोर्सेसपासून आपण ड्रग सिलेक्ट करू शकतो. चॅलेंज कुठले आहे ड्रग डिस्कवरीमध्ये तर फर्स्ट थिंग ही कॉस्टली आहे, हायली कॉस्ट आहे. ठीक आहे, लॉंग डेव्हलपमेंट टाइम, याला टाइम जो लागतो तो भरपूर लागतो, 10 to 15 इयर्स लागतात. ठीक आहे, आणि कॉस्ट किती तर बिलियन्समध्ये कॉस्ट असतात. देन हाय फेल्युअर रेट. आता एवढा टाइम आपण एखाद्या गोष्टीला देतो आणि एवढा सगळा कॉस्ट लागतो बट फेल्युअर होण्याचे चान्सेस किती आहे तर भरपूर, सक्सेस होण्याचे चान्सेस कमी आहे. बट हार मारायचे असते का नाही. ठीक आहे, सेफ्टी कन्सर्न आहे, रेग्युलेटरी हडलस आहे. ठीक आहे, टाइम आणि कॉस्ट कुठले आहे तर 10 to 15 इयर्स आहे आणि कॉस्ट हे बिलियन्स ऑफ डॉलर्समध्ये आहे. सो हे चॅलेंजेस आहे. ठीक आहे, म्हणजे आता याला हा फक्त ड्रग डिसाईड करायचा आहे, म्हणजे डिसीजवरती आपल्याला कन्फर्मेशन झालं आहे, डिसीजचं टार्गेट कन्फर्मेशन झालं आहे, ड्रग आता सिलेक्ट झाला आहे, ड्रग कॅन्डिडेट सिलेक्ट झाला आहे, बट आपल्याकडे प्रूफ नाही आहे की हा लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी सेफर आहे का किंवा ह्युमन बॉडीसाठी सेफर आहे का. मग यासाठी आपण काही स्टडीज परफॉर्म करतो ज्याला आपण प्री क्लिनिकल स्टडी आणि क्लिनिकल स्टडी म्हणतो, जे आपला क्लिनिकल इव्हॅल्युएशन ऑफ न्यू ड्रग. म्हणजे हा सेकंड पार्ट. फर्स्ट पार्ट जो होता ज्यामध्ये आपण फक्त आणि फक्त कशाबद्दल, हा जो ड्रग डिस्कवरी याच्याबद्दल डिस्कस केला, म्हणजे थिरॉटिकली इन्फॉर्मेशन केली की हा एक डिसीज आहे, हा एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आणि याला हा ड्रग प्रिव्हेंट करू शकतो. फक्त सर्चिंग झालं आहे आपलं. बट आता आपल्याला प्रूफ पाहिजे की हा 101% लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी सेफर आहे आणि थेरपॅटिक ॲक्टिव्हिटी शो करतो. यासाठी अगेन काही फेजेस आहे, अगेन काही स्टेप्स आहे. कुठल्या आहे तर एक आहे प्री क्लिनिकल स्टडी, देन फेज 0 ह्या फेजेस आहे क्लिनिकल स्टडीच्या. ड्रग अप्रुव्हल झाल्यानंतर फेज 4 मध्ये जातो. ठीक आहे, आता हे काय आहे कसं आहे ते आधी बघूया. ठीक आहे, आता काय झालं की ड्रग आपण इन्फॉर्मेशन घेतली. ठीक आहे, की हा पर्टिक्युलर ड्रग आहे, ह्या पर्टिक्युलर डिसीजसाठी सुटेबल आहे, हा फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी शो करतो. आता हा जो काही ड्रग आहे तो आधी स्टडी केला जातो ॲनिमल्सवरती. ठीक आहे, त्याला आपण प्री क्लिनिकल ट्रायल म्हणतो. म्हणजे काय, आधी तो ॲनिमल्सवरती चेक केला जातो की तो सेफर आहे की नाही, तो कुठला टॉक्झिसिटी क्रिएट करतो का, लाईफ थ्रेटनिंग आहे का, ह्यावरती स्टडी केलं जातं. जर ही प्री क्लिनिकल स्टडी पास झाली देन वी गो फॉर क्लिनिकल स्टडी, म्हणजे ॲक्च्युअली ह्युमनवरती त्याचा असा स्टडी केला जातो. ठीक आहे, सो हा स्टडी कशा प्रकारे आहे ते आपण डिस्कस करूया सेकंड पार्टमध्ये. फर्स्ट आहे प्री क्लिनिकल इव्हॅल्युएशन फेज. ठीक आहे, म्हणजेच जी ॲनिमलवरती कंडक्ट होते. यामध्ये
डायरेक्टली चेक केलं जातं की किती अमाऊंट ऑफ ड्रग हा सेफर आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी. ठीक आहे, ह्युमनसाठी नाही, फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी कितपत आहे सेफ आहे हे स्टडी केलं जातं. टेस्टिंग ऑफ अ न्यू ड्रग इन अ लॅबोरेटरी अँड ॲनिमल्स बिफोर ह्युमन ट्रायल. ठीक आहे, ह्युमनवरती चेक करण्या अगोदर आपण लिव्हिंग ऑर्गॅनिमवरती, स्पेशली काही ॲनिमल्सवरती लॅबोरेटरीजवरती स्टडी करतो, म्हणजे इन विट्रो आणि इन विवो स्टडी करतो आणि डिसाईड करतो की येस दिस इज द सेफर ड्रग फॉर अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे, सो ह्युमनवरती जायच्या अगोदर जो स्टडी होता तो झाला आपला प्री क्लिनिकल. आता ह्या क्लिनिकल स्टडीचे ऑब्जेक्टिव्ह कुठला आहे तर फर्स्ट थिंग सेफ्टी असायला पाहिजे. ठीक आहे, हा कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला हार्मफुल असायला पाहिजे का तर नाही, सेफ्टी चेक करण्यासाठी. देन फार्माकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी चेक करायसाठी. ठीक आहे, काही असे पर्टिक्युलर ऑर्गनवरती अफेक्ट करणारे हे ड्रग आहे, म्हणजे आता हा टार्गेट आहे. ठीक आहे, हा ऑर्गन आहे, फॉर एक्झाम्पल लिव्हरवरती जर माझा ड्रग अफेक्ट करत होता, इफेक्ट शो करत होता, ठीक आहे, लिव्हरवरती, तर मग एखाद्या एनिमलचा लिव्हर घेणार, त्यावरती तो आधी स्टडी करणार की इथे ॲक्च्युली फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी मिळत आहे का. त्या लिव्हर घेणार, त्याला आधी त्या प्रकारे डिसीज कंडिशन क्रिएट करणार, देन त्याला ते ड्रग देणार आणि चेक करणार की इथे डिसीज क्युअर होत आहे की नाही. ठीक आहे, सो ही फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी तिथे आधी स्टडी केली जाते. देन डिटरमाइन द डोज रेंज, कुठल्या डोजमध्ये हा ड्रग इथे क्युअर करू शकतो अशा प्रकारे चेक केलं जातं. देन टॉक्झिसिटी इफेक्ट, कुठल्या डोजवरती हा टॉक्झिक क्रिएट करतो असं ॲनिमलवरती किंवा पर्टिक्युलर ऑर्गनवरती स्टडी केला जातो. ठीक आहे, ही झाली प्री क्लिनिकल स्टाईल. डायरेक्ट आपण ह्युमनवरती देऊ शकत नाही, कारण ह्युमनवरती स्टडी करणं, ह्युमनचा डायरेक्टली लिव्हर काढून त्यावरती आपण स्टडी करू शकत नाही. कुठल्याही ह्युमनचा आपण विलिंगली त्याचा जीव घेऊ शकत नाही. सो आपण आधी ॲनिमलवरती ही स्टडी करतो. टाईप कुठले आहे प्रीक्लिनिकल स्टडीचे तर इन विवो स्टडी आणि इन विट्रो स्टडी. आता इन विट्रो स्टडी म्हणजे काय, तर एखाद्या सेलवरती किंवा एखाद्या टिश्यूवरती जर स्टडी करत असणार तर ती झाली आपली इन विट्रो, जी लॅबमध्ये आपण परफॉर्म करतो. ठीक आहे, इन विवो म्हणजे काय तर डायरेक्टली ॲनिमल घेतला, कम्प्लिटली ॲनिमल, त्याचा ऑर्गन नाही तर कम्प्लिटली ॲनिमल घेतला, त्या ॲनिमलवरती जेव्हा स्टडी करतो तो झाला आपला इन विवो. ठीक आहे, यामध्ये वेरियस रॅट माईस यूज केल्या जाते फॉर इन विवो स्टडी. आता टॉक्झिसिटी स्टडी कुठली असतात त्याच्यामध्ये तर ॲक्यूट टॉक्झिसिटी, सब ॲक्यूट अँड क्रोनिक टॉक्झिसिटी, टेरॅटोजेनिसिटी, म्युटाजेनिसिटी, देन कार्सिनोजेनिसिटी, ह्या सगळ्या टॉक्झिसिटी स्टडी केल्या जाते. कशामध्ये तर प्री क्लिनिकल ट्रायलमध्ये. एकदा जर प्री क्लिनिकल ट्रायल पास झाली की यस दिस पर्टिक्युलर ड्रग क्युअर दॅट पर्टिक्युलर डिसीज, हा ॲनिमल्समध्ये सेफर आहे, फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी देतो, 100% प्युअर ड्रग आहे, कुठलाही साईड इफेक्ट शो करत नाही. देन अप्रुव्हल मिळाल्यानंतर तो कुठे जातो तर तो जातो क्लिनिकल ट्रायलसाठी. ठीक आहे, सो इट इज द टाइम फॉर द क्लिनिकल इव्हॅल्युएशन ऑफ अ न्यू ड्रग. म्हणजे एखादा नवीन ड्रग आता लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी सेफर आहे हे जेव्हा डिक्लेअर होतं, देन दिस सिस्टमॅटिकली टेस्टिंग केलं जातं ऑन अ ह्युमन सब्जेक्ट. ठीक आहे, ह्युमन्सवरती घेतलं, सिस्टमॅटिकली स्टडी केला जातो. कशासाठी, टू डिटरमाइन द सेफ्टी, इफिकेसी, डोसेज अँड ॲडवर्स इफेक्ट बिफोर मार्केटिंग. म्हणजे काय तर डायरेक्टली एखादा ड्रग डायरेक्टली जो डिसीज स्प्रेड झालेला आहे तर त्यावरती ट्रीटमेंटसाठी दिला जात नाही, तर आधी काही व्हॉलेंटियर्स घेतले जाते ह्युमन्सचे, त्यावरती चेकआउट केलं जातं की ॲक्च्युली हा इफेक्टिव्ह आहे का, हा ड्रग सेफर आहे का ह्युमनसाठी, हा ड्रग थेरपेटिक ॲक्टिव्हिटी शो करतो का, किती याचा डोज असायला पाहिजे, किती डोजमध्ये हा इफेक्ट शो करतो, किती डोजमध्ये हा टॉक्झिसिटी क्रिएट करतो, कुठली ॲलर्जिक कंडिशन क्रिएट करतो का, हे आधी व्हॉलेंटियर्स म्हणजे काय तर स्वतःच्या परमिशन घेऊन त्या ह्युमनवरती स्टडी केला जातो विथ प्रूफ रिटर्न डॉक्युमेंट. कारण आता आपल्याला माहिती आहे की फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जे काही रिटर्न आहे तेच ग्राह्य धरला जातं. ठीक आहे, इफ इट इज नॉट रिटन देन इट इज नॉट हॅपन. ठीक आहे, सो रिटर्न वेनी सगळं काही होतं, डॉक्युमेंटेशन हे सगळ्यांच्या प्रॉपर असतात. ठीक आहे, आता ऑब्जेक्टिव्ह काय आहे क्लिनिकल इव्हॅल्युएशनचे तर फर्स्ट थिंग टू ॲक्सेस द सेफ्टी इन ए ह्युमन. फर्स्ट थिंग की येस लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी सेफ आहे बट ह्युमनसाठी सेफ आहे काय हे चेक केलं जातं. देन इफेक्टिव्ह आणि सेफ्टी डोज, कुठला डोज हा सेफर आहे आणि कुठला डोज इफेक्ट शो करतं हे चेकआउट केलं जातं. थेरॅपेटिक इफिकेसी चेक केलं जातं. ADR ॲडवर्स ड्रग रिॲक्शन चेक केलं जातं आणि कम्पेअर विथ द एक्झिस्टिंग स्टँडर्ड ड्रग. ठीक आहे, असं व्हायला नको की नाहीतर मग एवढं सगळं करतोय आपण आणि मग हा तर ड्रग ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तर नाही, याला हा काहीतरी त्याची स्टँडर्ड सोबत कम्पॅरिझन केली जाते. ठीक
ठीक आहे. सो दिस इज सम ऑब्जेक्टिव्ह ऑफ अवर क्लिनिकल ट्रायल. आता प्री रिक्वेस्टिंग फॉर अ क्लिनिकल ट्रायल. आता क्लिनिकल ट्रायलसाठी आपल्याला परमिशन घ्यायची असते, ठीक आहे. सॉरी, प्री क्लिनिकल नाही तर क्लिनिकल ट्रायलसाठी परमिशन घ्यायची. एकदा प्री क्लिनिकल ट्रायल पास झाले देन इन्व्हेस्टिगेशनल न्यू ड्रग अप्रुव्हलकडनं INDA कडनं आपल्याला परमिशन घ्यायची असते की हा ड्रग कम्प्लिटली सेफर आहे, थेरॅप्युटिक ऍक्टिव्हिटी शो करतो, प्री क्लिनिकल स्टडी झाली आहे, आता आम्हाला ह्युमनवरती स्टडी करायचा, देन INDA आपल्याला परमिशन देतो, ठीक आहे. ही झाली परमिशन. आता क्लिनिकल ट्रायलचे फेजेस कुठले आहे तर सी गाईज, याचे मेनली 1, 2, 3, 4 आणि 5 फेजेस आहे, ठीक आहे. बरेचदा हा जो फेज 0 आहे हा आपण कन्सिडर करत नाही, ठीक आहे. फेज 1, फेज 2, फेज 3 आणि फेज 4 घेतो, बट यस फेज 0 सुद्धा असतो जो बरेचदा आपल्याला माहीत नाही, बट हा एक्झिस्टिंग आहे. इथे बरेचदा MCQs मध्ये विचारला की फेज 0 किंवा किती फेजेस आहेत, तिथे तुम्हाला 4 आणि 5 दोन्ही ऑप्शन देणार आहे, पण नेमकं 4 मध्ये क्लिक करतो कारण फेज 0 आपल्याला माहित नसतो. तो फेज 0 हा काय, हा ऑप्शनल आहे बट आहे, ठीक आहे. हा एक्सप्लोरेटरी ट्रायल आहे, म्हणजे काय तर याच्यामध्ये मायक्रो डोज स्टडी केला जातो, ठीक आहे. अगदी मायक्रो डोज दिला जातो आणि तो चेकआउट केला जातो की काही ADR शो करतो का, टॉक्झिसिटी किंवा रिॲक्शन प्रोड्यूस करतो का. व्हेरी स्मॉल नंबर ऑफ व्हॉलेंटियर्स घेतले जाते, त्याच्यामध्ये फक्त 10 ते 15 व्हॉलेंटियर्स घेतले जाते. व्हॉलेंटियर्स म्हणजे काय तर असे ह्युमन बिंग्स ज्यांना पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाते की हा पर्टिक्युलर ड्रग आहे, या डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी यूज केला जातो आणि ते जे व्हॉलेंटियर्स आहे ते हेल्दी घेतले जाते, म्हणजे ते अगदी फिट, त्यांचं बॉडी वेट हाईट, त्यांना कुठल्याही प्रकारचा डिसीज नाही आहे, त्यांचं बॉडी ऑर्गन लिव्हर किडनी प्रॉपर फंक्शन करत आहे, अशा व्हॉलेंटियर स्वतःच्या मर्जीनं घेतली जाते. ऑब्व्हियसली त्याला त्याबद्दल काहीतरी कॉस्ट पे केल्या जाते, कारण का तो स्वतः चेकआउट करणार, का स्वतःवरती ट्रायल होऊ देणार, तर ऑब्व्हियसली त्याला त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी पे केल्या जातात, ठीक आहे. सो मग असे 10 to 15 व्हॉलेंटियर्स घेतल्या जातात आणि ही येस ऑप्शनल आहे. सो बट येस दिस इज द एक्झिस्टिंग, दॅट इज द फेज 0. पर्पज कुठले आहेत, अर्ली फार्माकोकायनेटिक डाटा, एकदम बल्कमध्ये किंवा हायर प्रमाणामध्ये डोस देऊन त्यावरती साईड इफेक्ट जर प्रोड्यूस केल्यापेक्षा आधी एक मायन्यूट डोस दिला जातो आणि त्याच्यानंतर ADMA दॅट इज अ फार्माकोकायनेटिक डाटा हा कलेक्ट केला जातो, ठीक आहे. कन्फर्म द ड्रग बिहेव इन अ ह्युमनमध्ये ऍक्च्युली कशा प्रकारे कन्फर्म केलं जातं, हे अगदी स्मॉल अमाऊंट ऑफ ड्रग देऊन चेकआउट केलं जातं, ठीक आहे. ही झाली आपली फेज 0. आता फेज 1 दॅट इज द फेज 1 क्लिनिकल ट्रायल. याच्यामध्ये काय आहे तर किती सब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये, तर टोटल 20 to 100 व्हॉलेंटियर्स, ठीक आहे. जे हेल्दी आहे कम्प्लिटली, त्यांची वेट हाईट बॉडी सगळे जे ऑर्गन आहे ते हेल्दी आहे, असे 20 ते 100 लोक घेतले जातात, ठीक आहे. कॅन्सर ड्रग मे यूज पेशंट, बरेचदा कॅन्सर जे ड्रग आहे ते यूज केलं जातं. ऑब्जेक्टिव्ह कुठले आहे, सेफ्टी अँड टॉलरेबिलिटी, सेफर आहे का हे चेक करण्यासाठी आणि टॉलरेबिलिटी किती प्रमाणात आपण ह्युमन बिंग त्याला टॉलरेट करू शकता हे चेकआउट करायसाठी. फार्माकोकायनेटिक ADMA ॲब्सॉर्प्शन कशा प्रकारे होतं, डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे होतं, मेटाबॉलिझम कशा प्रकारे होतं, एक्सक्रीशन कशा प्रकारे होते, हे सगळं चेकआउट केलं जातं. फार्माकोकायनेटिकच नव्हे तर फार्माकोडायनॅमिक सुद्धा स्टडी केला जातो. तो ड्रग बॉडीमध्ये गेल्यानंतर कुठं ऍक्च्युली जो आपण थेरॉटिकल नॉलेज घेतलं होतं, थेरॉटिकल आपण प्लॅनिंग केलं होतं की ही बायोलॉजिकल प्रोसेस आहे आणि ह्याच टार्गेटवरती अफेक्ट करणार का हे चेकआउट केलं जातं, हे स्टडी केलं जातं. आउटकम काय तर मॅक्झिमम टॉलरन्स डोस आणि डोज लिमिट टॉक्झिसिटी हे आपल्याला मिळतं. याच्यावरून किती अमाऊंट ऑफ डोज आपण द्यायला पाहिजे आणि किती अमाऊंट ऑफ ड्रग हा इफेक्टिव्ह आहे हे चेकआउट केलं जातं. नंतर आहे फेज 2 झाला पाहिजे तिथे, ठीक आहे. इथे एक पेज आय थिंक मिस आहे, दॅट इज द फेज 2. फेज 1 नंतर डायरेक्ट फेज 3 दिसत आहे, मी हे नोट्समध्ये ॲड करून देईल. आता बघूया की मी तुम्हाला ओरली सांगते की फेज 2 मध्ये काय असतं. तर फेज 2 मध्ये आपण व्हॉलेंटियर्सला इन्क्रीज करतो, ठीक आहे. 100 ते 500 व्हॉलेंटियर्स घेतले जातात. या स्मॉल ग्रुपमध्ये चेकआउट केला, देन जास्त लोकांचा ग्रुप प्रिपेअर केला आणि त्याच्यावरती स्टडी केला जातो. कशासाठी तर जास्त पेशंटमध्ये काही
इफेक्ट आहे. बरेचदा काय होतं की आपल्याला माहिती आहे की आपण ह्या ट्रायलमध्ये आहे आणि हा ड्रग आपल्याला हा इफेक्ट शो करतो, तर तिथे मग प्लासिबो स्टडी केला जातो की सायकोलॉजिकली सुद्धा बऱ्याच गोष्टी अफेक्ट करते. एखादा सायकोलॉजिकली काय होतं की ड्रग एडीआर नाही प्रोड्यूस करणार, पण मेंटली माहिती आहे की हा आपल्याला देणार आहे, हा अशा प्रकारे इफेक्ट शो करणार, मग काहीतरी अनवॉन्टेड नौशिया, एन्झायटी यासारखे सिम्पटम्स पेशंटमध्ये दिसतात. सो मग अशामुळे छोट्या ग्रुपमध्ये काय इफेक्ट आहे, मोठ्या ग्रुपमध्ये काय इफेक्ट आहे हे चेकआउट केलं जातं. ठीक आहे. फेज 2 मध्ये. फेज 3 मध्ये काय आहे तर लार्ज पेशंट पॉप्युलेशन, याच्यामध्ये पेशंट्स घेतले जातात. ठीक आहे. म्हणजे असे पॉप्युलेशन किती असतात तर 1000 ते 3000 एवढ्या पॉप्युलेशनमध्ये ते आपण स्टडी आउट करतो. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह कुठले आहे तर कन्फर्म इफिकेसी, डिटेक्ट द लेस कॉमन ॲडवर्स इफेक्ट कम्पेअर विथ द स्टँडर्ड थेरपी. ठीक आहे. याच्यामध्ये आपण पेशंट घेतला जातो जे ॲक्च्युली त्या डिसीजवरती सफर करत आहे आणि त्यावरती आपला ड्रग कशा प्रकारे इफेक्ट करतो हे आपण स्टडी केला जातो. सो यस, ही जी काही फेज 3 आहे यामध्ये क्लिनिकल ट्रायलमध्ये आपण काय आउटकम आहे तर डाटा फॉर रेग्युलेटरी अप्रुव्हल आणि रिस्क बेनिफिट असेसमेंट. ठीक आहे. याच्यासाठी आपल्याला एक डाटा मिळतो, एक अप्रुव्हल मिळतं की यस दिस ड्रग इज प्रॉपरली वर्किंग टू ह्युमन, सेफर टू ह्युमन, कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही, थेरपॅटिक ॲक्टिव्हिटी आहे, हा एक डाटा मिळतो. कारण फेज 3 नंतर फेज 4 कुठला आहे तर तो आहे पोस्ट मार्केटिंग सर्व्हिलन्स. म्हणजे काय तर त्याच्यानंतर मार्केटमध्ये हा ड्रग डिस्ट्रीब्यूट केला जातो. एक परमिशन घेतली जाते आफ्टर क्लिनिकल फेज 3 नंतर परमिशन घेतल्यानंतर हा फेज 4 मध्ये पाठवलं जातं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मार्केटमध्ये आता जे काही ड्रग्स अवेलेबल आहे ते सगळे फेज 4 क्लिनिकल ट्रायलमध्ये अवेलेबल आहे. ऑब्जेक्टिव्ह कुठले आहे तर डिटेक्ट द रेअर अँड लॉंग टर्म एडीआर. ठीक आहे. बरेच असे ड्रग्स आपण बघतो की लॉंग टर्म यूज नंतर वर्षानुवर्षानंतर त्याचे काही एडीआर दिसतात. आता रिसेंटली एक बॅन झालेला ड्रग आहे दॅट इज द नेमोस्लाइड, 100 mg पेक्षा जास्त हायर डोज असलेले. का तर असं प्रूव्ह झालं की लॉंग टर्म यूज नंतर हा जो काही 100 mg पेक्षा जास्त ड्रग आहे तो लिव्हर डॅमेज कॉज करू शकतो. ठीक आहे. सो मग त्यासाठी तो ड्रग आता बॅन केला आहे ह्युमनसाठी. सो मग असे ड्रग्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे, त्याला लॉंग टाइम वरती त्यावरती स्टडी केला जातो. आणि यस, वी कॅन सी की ईच अँड एव्हरी ड्रग जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते 4th क्लिनिकल ट्रायलमध्ये आहे. ठीक आहे. देन स्टडी ड्रग युजेस इन अ स्पेशल पर्पज, देन आयडेंटिफाय अ न्यू इंडिकेशन. ठीक आहे. सो हे काही ऑब्जेक्टिव्ह आहे. इम्पॉर्टन्स कुठले आहे तर बेसिक्स ऑफ फार्माकोव्हिजिलन्स. आता फार्माकोव्हिजिलन्स काय आहे हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे काय तर इट इज अ सायन्स टू डिटेक्टिंग, असेंटिंग, अंडरस्टँडिंग अँड प्रिव्हेंटिंग द एडीआर रिॲक्शन, म्हणजे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन. याला प्रिव्हेंट करण्यासाठी, डिटेक्ट करण्यासाठी, अंडरस्टँड करण्यासाठी जो काही सिस्टीम वर्क करतं दॅट वन इज अवर फार्माकोव्हिजिलन्स. फार्माकोव्हिजिलन्सचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे टू इम्प्रूव्ह अ पेशंट सेफ्टी. कुठल्याही पेशंटवरती एखादा ड्रग एडीआर जर प्रोड्यूस करत असेल तर तिथे आपण फार्माकोव्हिजिलन्सवरती कंप्लेंट करतो अँड सेफर आहे हे अश्योर करतो. देन आयडेंटिफाईंग द अननोन एडीआर. ठीक आहे. एखादा अननोन एडीआर आहे तो डिटेक्ट आउट करतो. इव्हॅल्युएशन ऑफ बेनिफिट अँड रिस्क रेशो हा स्टडी केला जातो की किती प्रमाणात बेनिफिट आहे आणि किती प्रमाणात रिस्क आहे याचा स्टडी केला जातो. एडीआरचे रिपोर्टिंग कुठले आहे, जर कुठलाही ड्रग एडीआर जर प्रोड्यूस करत असणार तर आपण फार्माकोव्हिजिलन्सला रिपोर्ट करू शकतो. ठीक आहे. स्पॉन्टेनियस रिपोर्टिंग, नॅशनल फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम यांचे काही प्रोग्राम्स असतात, ते रिपोर्ट डे टू डे हे अपडेट करत असतात. देन WHO उपासला मॉनिटरिंग सेंटर. ठीक आहे. सो हे काही याचे रिपोर्टिंग्स आहे जे कंटिन्युअसली प्रोव्हाइड करतात आणि हेच आपल्याला सांगतं की हा ड्रग पर्टिक्युलर एडीआर क्रिएट करतो. ठीक आहे. सो येस गाईज, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जो काही आपला प्री क्लिनिकल ट्रायल आहे त्याबद्दल ईच अँड एव्हरी गोष्टी स्टडी केला आहे की ड्रग कशा प्रकारे फॉर्म होतो, तो कशा प्रकारे ॲनिमलवरती सेफर आहे, कशा प्रकारे तो ह्युमनवरती अप्रुव्हल होतो. ठीक आहे. सो येस, आय होप तुम्हाला हा जो पॉईंट आहे अगदी अंडरस्टँडेबल आणि थोडा कुठेतरी इझियर वाटला
झालं असणार. आय नो लेक्चर हे थोडं जास्त लेंदी झालं आहे, बट ठीक आहे, पॉईंट ते तुम्हाला क्लिअर झाले. आणि बेस्ट विशेस गाईज फॉर युअर एक्झामिनेशन. नोट्स तुम्हाला कुठे अवेलेबल होणार, तर नोट्ससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिली आहे ती तुम्हाला ओपन करायची आहे. आणि येस, मी तुम्हाला सांगणार की रिव्हिजन करत राहा. रिव्हिजन तुम्ही जेवढे करणार तेवढा तुम्हाला तो पॉईंट अगदी इझी वाटतो. ठीक आहे. सो दो स्टुडंट हू थॉट की फार्माकोलॉजी हा खूप हार्ड सब्जेक्ट आहे गाईज, हार्ड बीट काही नाही आहे. आपल्याला त्याची फ्रेंडशिप करायची आहे, की त्या ड्रगला वारंवार वाचायचं, त्या टॉपिकला वारंवार वाचायचं आहे. सो दॅट काय होणार की एकदा तो आपल्याला हार्ड वाटणार, सेकंड टाइम थोडा इझी वाटतात, थर्ड टाइम जेव्हा रिव्हिजन करतो तेव्हा आणखीन बेटर फ्रेंडशिप होते. ठीक आहे. सो वारंवार रिव्हिजन करा, पुढे पाठ मागचा पाठ करू नका. अगेन जे स्टार्टिंगपासून युनिट 1 वरती जे लेक्चर आहे ते सगळे तुम्हाला अटेंड करायचे आहे, सगळ्यांची रिव्हिजन करायची आहे. ठीक आहे. सो येस गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण युनिट नंबर 3 स्टार्ट करणार आहोत. सो येस, इफ यू लाईक दॅट व्हिडिओ देन हिट द लाईक बटन आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला ही जी एक सिरीज आहे ज्यामध्ये आपण फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतो, हे कसं वाटतं हे मला सांगायला विसरू नका. ठीक आहे. सो येस गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.